जनता पार्टीचे आमदार राजन सिंग आहेत. सर, हिवाळी अधिवेशनाचा आज तिसरा दिवस आहे. सातत्याने विरोधक विधिमंडळाच्या पायऱ्यावरती वेगवेगळ्या मुद्द्याला धरून आंदोलन करत आहेत. कसं बघताय? विरोधकांचं कामच आहे कामकाज सोडून बाहेर पायऱ्यावर बसलेले आहेत. महाराष्ट्राची जनतानी ह्याला पायऱ्यावरच पाठवला, परंतु यांच्या डोक्यात हे कळत नाही की सभागृहात बसून कामकाज करू काय. महाराष्ट्राचा विकासाचं काम चाललेलं आहे. आदरणीय मुख्यमंत्री देवाभाऊ महाराष्ट्राचा विकासाचा वाटचालमध्ये चालली आहे. विरोधक इथे बसून ईव्हीएम करत आहे. ईव्हीएम काय आहे? कर्नाटक आला तर ईव्हीएम खोटा नव्हता, झारखंड आला तर ईव्हीएम खोटा नव्हता, आता ईव्हीएम लोकसभेत ईव्हीएम खोटा नव्हता, आता परत ईव्हीएम. तर विरोधकांचं काम आहे, ते करतात. काय फरक? तुम्हाला सगळ्यांना वाटलं होतं की विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला एवढं प्रचंड असं यश मिळेल? मिळणारच होता. का? देवाभाऊ, शिंदे भाऊ आणि अजितदादा ह्या लोकांनी महाराष्ट्राचा 2.5 वर्ष विकास करण्याचं काम केला होता. उद्धव ठाकरेंची सरकार होती, तो विनाशचं काम केली होती. आणि लाडकी बहिणाला जे हे केलेलं आहे, युवांचं हे केलेलं आहे, शेतकऱ्यांचं केलेलं आहे, सर्वांसाठी 2.5 वर्ष हा सरकारने काम केलेलं आहे. त्याचा परिणाम आहे की महायुतीला भरघोस मताने विजयी केलेला आहे लोकांनी. आता महायुतीचा मंत्रिमंडळ विस्तार झालेला आहे, परंतु या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये उत्तर भारतीयांचा एकही चेहरा दिसत नाही आहे. याकडे कसं नाही, असं आहे की जे 3 पक्षाची सरकार आहे. भाजपा आहे, त्याच्यामध्ये राष्ट्रवादी आहे, त्याच्यामध्ये शिंदे साहेबांची सेना आहे. तर सर्वांना अकॉमोडेट करणं जरा हे कठीणच होता, परंतु व्यवस्थित झालेलं आहे. आणि मला वाटतं की पुढच्या वर्षात, 2 वर्षात, 2.5 वर्षात ते घेणार, सर्वांना एक हे करणार. हा सरकार सर्वांसाठी आहे. सबका साथ, सबका विकास, सबका प्रयास वाली सरकार आहे. ते सर्वांना साथ. पुढील 5 वर्षामध्ये महायुती सरकार महाराष्ट्रामध्ये कशा प्रकारचा विकास करून, खास करून मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका डोळ्यासमोर आलेल्या आहेत, या सगळ्यांकडे कसं बघतं? विकास चाललाच आहे ना. 2.5 वर्षापासून जे सरकार आहे, जसे आदरणीय एकनाथरावजी शिंदे मुख्यमंत्री होते, आज आमचे देवेंद्र फडणवीसजी मुख्यमंत्री आहेत. तर मेट्रोचं काम, मोनोचं काम, रस्त्याचं कॉन्क्रीटकरणचं काम, मुंबईचा विकासाचं काम, कोस्टल रोड, अटल सेतू, सर्व काम चाललंच आहे. तर मुंबईचं विकासाचं काम, सर्व रस्ते, कॉन्क्रीटकरण, मिठी नदीचं सर्व काम व्यवस्थित चाललेलं आहे. तर मुंबईची जनता आमच्या मागे पाठीशी आहे. आता शेवटचा प्रश्न, महाराष्ट्रामध्ये महायुतीला प्रचंड यश मिळालं. भारतीय जनता पार्टीला अनेक जागा मिळाल्या, 132, 135च्या पुढे. मात्र कलिना विधानसभेमध्ये ते यश मिळालं नाही. याचे काय कारण असेल? असं आहे, या वोट जिहाद होतो, वोट जिहाद, मत जिहाद झालेला आहे. ह्याच्यासाठी हे झालेलं आहे. कष्टाची पराकाष्ठा करून आमचे उमेदवारांनी आणि आमचे कार्यकर्ता लोकांनी सर्व काम केले, परंतु वोट जिहाद झाला. तिथे एक समाजाचे लोक एकतर्फ गेले आणि जिथे गेले तो 3 वेळापासून तिथे काही करत नाही. तर आता वोट जिहादांचा आता त्यांचा काय विकास होईल ते आता बघायला लागेल. होते भारतीय जनता पार्टीचे आमदार राजन सिंग. मी गुणवंत दांगा, DRV न्यूज, नागपूर.